नमस्कार. बजेट सादर झालंय आणि सगळीकडे आकड्यांचा भडीमार सुरू झालाय. लाख, कोटी इथे, हजार कोटी तिथे. पण या सगळ्या आकड्यांच्या आणि क्लिष्ट शब्दांच्या पलीकडे नक्की काय आहे? म्हणजे भारताची अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी कोणत्या दिशेने जाणार आहे? तेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्याकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं 1 फेब्रुवारी 2026 रोजीचं संपूर्ण भाषण आहे. आज आपलं मिशन हे आहे की या भाषणातून केवळ घोषणा नाही तर त्यामागची मोठी कल्पना, सरकारचा विचार आणि भविष्याची दिशा काय आहे हे बाहेर काढणं. चला तर मग या सरकारी दस्तावेजाचं एक प्रकारे पोस्टमॉर्टम सुरू करूया. बरोबर. आणि याची सुरुवातच म्हणजे एका मनोरंजक संरचनेने होते. सरकारने संपूर्ण अर्थसंकल्पाला 3 कर्तव्यांवर आधारित केला आहे. हे शब्द थोडे जड वाटतील, पण कल्पना सोपी आहे. पहिलं कर्तव्य आर्थिक विकासाला गती देणं, म्हणजे देशाची गाडी वेगाने धावेल याची सोय करणं. दुसरं, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांची क्षमता वाढवणे. थोडक्यात आपल्यासारख्या सामान्य माणसाला पुढे जाण्यासाठी संधी निर्माण करणं. आणि तिसरं, सबका साथ सबका विकास यानुसार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं. आणि भाषणाची सुरुवातच युवा शक्ती चलित अर्थसंकल्प या उल्लेखाने झाली आहे. म्हणजे तरुणांवर विशेष लक्ष असणार आहे हे तर स्पष्ट आहे. चला, पहिल्या कर्तव्यापासून सुरुवात करूया. आर्थिक विकासाची गाडी सुसाट पळवणं. सरकारने यासाठी उत्पादन क्षेत्रावर म्हणजे मेक इन इंडियावर मोठा डाव लावला असं दिसतंय. यात बायोफार्मा शक्ती नावाची एक मोठी योजना दिसतीये, ज्यासाठी तब्बल 10,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. बायोफार्मा शक्ती हे नाव आकर्षक आहे, पण त्यामागचा विचार तो समजून घेतला पाहिजे. आज देशात मधुमेह आणि कर्करोगासारखे असंसर्गजन्य रोग वेगाने वाढत आहेत. ही योजना केवळ औषधं बनवण्यासाठी नाही, यातून 3 नवीन नायपर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च संस्था उघडल्या जातील. अच्छा, म्हणजे ह्या औषध निर्माण क्षेत्रातल्या IIT सारख्या झाल्या. अगदी. आणि यासोबतच 1000 क्लिनिकल ट्रायल साईट्सचं जाळं तयार केलं जाईल आणि आपली औषध नियंत्रक संस्था अधिक मजबूत केली जाईल. याचा खरा उद्देश भारताला फक्त औषधं बनवणारा नाही, तर नवीन औषधांवर संशोधन करून ती विकसित करणारं जागतिक केंद्र बनवणं आहे. वा, म्हणजे आपण फक्त जेनेरिक औषधांचे राजे न राहता नवीन औषधांचे संशोधक बनण्याकडे वाटचाल करतोय. हे खूपच महत्वाकांक्षी आहे. आणि याचबरोबर तंत्रज्ञानावरही मोठा भर दिसतोय. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्स त्याच्या उत्पादनाची तरतूद जवळजवळ दुप्पट करून 40,000 कोटी केली आहे. पण मला ज्या घोषणेने खरंच चकित केलं ती म्हणजे रेअर अर्थ कॉरिडॉर. हे काय नवीन प्रकरण आहे? इथेच तर खरी गंमत आहे. हे फक्त आत्मनिर्भरतेबद्दल नाहीये. आजच्या जगात म्हणजे रेअर अर्थ एलिमेंट्सवर चीनचं पूर्ण वर्चस्व आहे. तुमच्या मोबाईल फोनपासून ते इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरी आणि संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत सगळीकडे हे खनिज लागतं. बरोबर. स्वतःचे कॉरिडॉर ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हे विकसित करणं म्हणजे भारताला एका मोठ्या जागतिक पुरवठा साखळीच्या जोखमीपासून वाचवणं आणि भविष्यातील उद्योगांवर नियंत्रण मिळवणं. हे एक प्रकारे आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं मोठं पाऊल आहे. वा, म्हणजे हे एक प्रकारे भारताचं टेक्नॉलॉजी इन्शुरन्स घेण्यासारखं झालं. या मोठ्या योजनांसोबतच वस्त्रोद्योग, क्रीडा साहित्य आणि कंटेनर निर्मितीसारख्या क्षेत्रांचाही उल्लेख आहे. हो, आणि हे क्षेत्र महत्वाचे आहेत कारण ते श्रमकेंद्रित आहेत. म्हणजे तिथे जास्त लोकांना नोकऱ्या मिळतात. पण ह्या सगळ्या फॅक्टरीज आणि उत्पादन केंद्रांपर्यंत माल पोचवण्यासाठी आणि तिथून बाहेर नेण्यासाठी काय लागतं? रस्ते, रेल्वे, बंदरं. अगदी. आणि म्हणूनच या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर प्रचंड खर्च प्रस्तावित आहे. किती प्रचंड? आकडा काय सांगतो? सार्वजनिक भांडवली खर्च म्हणजे पब्लिक केपेक्स तो 12.2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. बापरे. हो, आता हा आकडा मोठा वाटतो, पण याचा सामान्य माणसाच्या भाषेत अर्थ काय? याचा अर्थ सरकार स्वतःहून रस्ते, पूल, रेल्वे लाईन्स यांसारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या मालमत्तांवर पैसे खर्च करणार आहे. आणि जेव्हा सरकार एवढा पैसा गुंतवतं तेव्हा सिमेंट, स्टील कंपन्यांना काम मिळतं, मजुरांच्या हाताला रोजगार मिळतो आणि मग खासगी कंपन्यांनाही गुंतवणूक करायला प्रोत्साहन मिळतं. अच्छा. यातूनच पूर्वेकडील दानकुणीला पश्चिमेकडील सुरतशी जोडणारा नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग,
आणि मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद यांसारखे 7 हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रत्यक्षात येतील. हे केवळ वाहतुकीचे मार्ग नाहीत, तर विकासाला जोडणारे ग्रोथ कनेक्टर्स आहेत. म्हणजे एकीकडे सरकार हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणजे रस्ते आणि रेल्वेवर लक्ष केंद्रित करत आहे, पण ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करण्यासाठी जी सॉफ्ट शक्ती लागते म्हणजे कुशल मनुष्यबळ, त्याबद्दल काय विचार आहे? आणि इथेच आपण दुसऱ्या कर्तव्याकडे येतो, लोकांची क्षमता वाढवणे. अगदी बरोबर जोडले. आणि त्यासाठीच शिक्षण ते रोजगार आणि उद्योजकता यावर एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा आहे. जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर सरकार आता सेवा क्षेत्राला म्हणजे सर्व्हिसेस सेक्टरला विकासाचं प्रमुख इंजिन मानत आहे. या समितीचं काम फक्त नोकऱ्या शोधून देणं नाही, तर भविष्याकडे पाहणं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI सारखं नवीन तंत्रज्ञान सध्याच्या नोकऱ्यांवर काय परिणाम करेल याचा अभ्यास करणं, शाळेच्या आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमात AIचा समावेश कसा करता येईल हे ठरवणं आणि या नवीन जगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणं हे या समितीचं मुख्य काम असेल. आणि हेच चित्र आरोग्य क्षेत्रातही दिसतंय. इथे अलाइड हेल्थ प्रोफेशनल्ससाठी नवीन संस्था उघडणार आहेत असं म्हटलंय. हे अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स म्हणजे नक्की कोण? खूप चांगला प्रश्न आहे. हे डॉक्टर किंवा नर्स नाहीत. हे ते व्यावसायिक आहेत जे आरोग्य सेवेचा कणा असतात, जसे की लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन. अच्छा, ओके. त्यांची संख्या वाढवणं म्हणजे आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणं आणि डॉक्टरांवरील भार कमी करणं. पुढील 5 वर्षात यातून 1 लाख नवीन व्यावसायिक तयार होतील असं म्हटलंय. यासोबतच केअर इकोसिस्टम अंतर्गत 1.5 लाख केअर गिव्हर्सना म्हणजे वृद्ध आणि आजारी लोकांची काळजी घेणाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. आरोग्य सेवेला एका वेगळ्याच पातळीवर नेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि यात मेडिकल व्हॅल्यू टुरिझमसाठी 5 प्रादेशिक हब बनवण्याची कल्पना तर खूपच रंजक वाटते. नक्कीच. कल्पना करा की एकाच मोठ्या कॅम्पसमध्ये जागतिक दर्जाचं हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, संशोधन केंद्र आणि आपलं पारंपरिक आयुष केंद्र. सगळं एकाच ठिकाणी. हो, परदेशातून येणाऱ्या रुग्णाला एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळतील. यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन तर मिळेलच, पण आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. वा. आणि हे फक्त आरोग्य किंवा शिक्षणापुरतं मर्यादित नाही. ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स म्हणजे AVGC क्षेत्रासाठी 15,000 शाळा आणि 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची कल्पना आहे. आजच्या पिढीसाठी हे खूपच आकर्षक आहे. आणि पर्यटन क्षेत्रालाही विसरलेलं नाही. 10,000 गाईड्सना थेट IIM मधून प्रशिक्षण देणं, नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रिड तयार करून सर्व पर्यटन स्थळांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणं. आणि सर्वात मजेशीर म्हणजे हिमाचल उत्तराखंडमध्ये माउंटेन ट्रेल्स आणि ओडिशा कर्नाटकामध्ये टर्टल ट्रेल्स विकसित करणं. 1 मिनिट थांबा. टर्टल ट्रेल्स हे काय आहे? मला वाटलं होतं आपण अर्थसंकल्पावर बोलतोय, पर्यटन ब्रोशरवर नाही. हे खरंच बजेटमध्ये आहे? हो, हे खरंच बजेटमध्ये आहे. याचा उद्देश हा आहे की पर्यटनाला फक्त ऐतिहासिक स्थळांपुरतं मर्यादित न ठेवता निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडायचं. कासवांच्या संवर्धनासोबतच पर्यटनाला चालना देण्याची ही एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे. आणि यातूनच सर्वसमावेशक विकासाची दिशा दिसते, जी आपल्याला तिसऱ्या कर्तव्याकडे घेऊन जाते. बरोबर. सबका साथ, सबका विकास. आणि यात सर्वात आधी उल्लेख येतो तो शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नेहमीप्रमाणे काहीतरी असेलच, पण यंदा काही वेगळं दिसतंय का? हो, यंदा पारंपरिक पिकांपलीकडे जाऊन विचार केलाय. याला असं समजा की सरकारने शेतकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही फक्त गहू तांदूळ विकणारे किराणा दुकानदार न बनता नारळ, चंदन, काजू आणि कोको यांसारखी उत्पादनं विकणारे लक्झरी स्टोअर बना. म्हणजे हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर. बरोबर. धोका जास्त, पण नफाही कित्येक पटींनी जास्त. कोकोनट प्रमोशन स्कीम अंतर्गत जुनी झाडं बदलून नवीन, जास्त उत्पादन देणारी रोपं लावली जाणार आहेत. 2030 पर्यंत भारतीय काजू आणि कोकोला जागतिक ब्रँड बनवण्याचं लक्ष्य आहे. ही कल्पना तर चांगली आहे, पण शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य माहिती मिळणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. त्यासाठी काही आहे का? भाषणात भारत विस्तार नावाच्या एका AI टूलचा उल्लेख आहे. हो, आणि हे एक मोठं पाऊल ठरू शकतं. हे एक बहुभाषिक AI टूल असेल, जे सरकारच्या ॲग्रीस्टॅक पोर्टल्स आणि ICRच्या प्रचंड डेटाला एकत्र करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक सल्ला देईल. म्हणजे कसं? म्हणजे कोणत्या मातीत कोणतं पीक घ्यावं,
हवामानाचा अंदाज काय आहे, कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यावर काय उपाय करावा, ही सगळी माहिती थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर त्याच्या भाषेत मिळेल. पण भारतात आजही अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. अशा परिस्थितीत हे AI टूल फक्त कागदावरच राहणार नाही का? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे आणि हेच या योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठं आव्हान असेल. पण याची सुरुवात तरी होत आहे. सुरुवातीला कदाचित काही प्रगतशील शेतकरी याचा वापर करतील, पण हळूहळू जशी डिजिटल साक्षरता आणि कनेक्टिव्हिटी वाढेल तसा याचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकेल. याच धर्तीवर ग्रामीण महिलांसाठी लखपती दीदी कार्यक्रमाच्या पुढे जाऊन शी मार्ट सुरू करण्याची कल्पना आहे. शी मार्ट्स हे काय आहे? शी मार्ट्स म्हणजे सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर मार्ट्स. सोप्या भाषेत महिलांच्या बचत गटांनी एकत्र येऊन चालवलेली रिटेल दुकानं. आतापर्यंत बचत गटांना कर्ज मिळायचं, पण या योजनेतून त्या केवळ कर्जदार न राहता खऱ्या अर्थाने उद्योजक बनतील. अच्छा. त्यांची उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ मिळेल. यासोबतच दिव्यांगणांसाठी कौशल्य योजना, मानसिक आरोग्यासाठी निमान्स 2 ची स्थापना, अशा अनेक गोष्टी यात आहेत. ठीक आहे, म्हणजे विकास, क्षमता आणि समावेशकता या 3 स्तंभांवर हा अर्थसंकल्प उभा आहे. पण आता त्या भागाकडे येऊया ज्याची बहुतेक लोक वाट पाहत असतात. कर म्हणजे टॅक्स. इथे काय मोठे बदल आहेत? सर्वात मोठी बातमी तर नवीन आयकर कायद्याची दिसतीये. हो, ही खूप मोठी घोषणा आहे. जवळपास 60 वर्षांनंतर 1 एप्रिल 2026 पासून जुना कायदा बदलून नवीन आयकर कायदा 2025 लागू होणार आहे. जुना कायदा इतका गुंतागुंतीचा झाला होता की त्यात अनेक खटले आणि वाद निर्माण व्हायचे. नवीन कायद्याचा उद्देश फक्त नियम बदलणे नाही, तर कर प्रणालीला अधिक पारदर्शक, सोपं आणि डिजिटल फर्स्ट बनवणं आहे, जेणेकरून सामान्य करदाता आणि व्यवसाय दोघांनाही त्रास कमी होईल. आणि यासोबतच ईज ऑफ लिव्हिंगसाठीही काही बदल केले आहेत. जसं की परदेशात शिक्षण किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पैसे पाठवण्यावरील TCS दर 5% 2% केला आहे. याचा थेट फायदा मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल. अगदी. आणि परदेशी टूर पॅकेजवरील TCS दरही कमी केला आहे. रिटर्न भरण्याच्या तारखांमध्येही थोडा दिलासा दिला आहे. सामान्य लोकांसाठी 31 जुलै हीच तारीख असली तरी ज्या व्यावसायिकांना ऑडिटची गरज नाही, त्यांच्यासाठी ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पण माझ्या मते सर्वात महत्त्वाचा बदल खटले आणि दंड कमी करण्याच्या दिशेने उचललेली पावलं आहेत. जसं की आता करदात्यांना पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अतिरिक्त 10% कर भरून रिटर्न अपडेट करण्याची संधी मिळेल. म्हणजे चूक झाली तरी ती सुधारण्याची एक संधी मिळेल. अनेक तांत्रिक चुकांसाठी आता मोठा दंड लागणार नाही, तर नाममात्र शुल्क म्हणजे फी आकारली जाईल आणि किरकोळ गुन्हे फौजदारीतून वगळले जातील. दंडाऐवजी शुल्क आणि किरकोळ गुन्हे फौजदारीतून वगळणं हे बदल छोटे वाटत असले तरी टॅक्स टेररिझमबद्दल जी एक भीती असते ती कमी करण्यासाठी हे किती महत्वाचं आहे. प्रचंड. याचा मानसिक परिणाम खूप मोठा आहे. यामुळे कर अधिकारी आणि करदाता यांच्यातील विश्वासाचं नातं निर्माण व्हायला मदत होईल. करदाता हा चोर नाही, हा संदेश यातून जातो. बरोबर. यामुळे व्यवसायांसाठी अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि हीच सुलभता अप्रत्यक्ष करांमध्येही आणण्याचा प्रयत्न दिसतोय. तिथे काय महत्वाचं आहे? तिथेही प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष आहे. जे ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर्स आहेत, म्हणजे ज्यांचा रेकॉर्ड चांगला आहे, त्यांना ड्युटी भरण्यासाठी आता 15 ऐवजी 30 दिवसांची मुदत मिळेल. अच्छा. कस्टम्स क्लिअरन्ससाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याऐवजी एकच डिजिटल विंडो तयार केली जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ई-कॉमर्सद्वारे निर्यात करणाऱ्या लहान उद्योजकांसाठी कुरिअर निर्यातीवरील 10 लाख रुपयांची मर्यादा पूर्णपणे काढून टाकली आहे. अरे वाह. हो, याचा अर्थ एखादी गृहिणी घर बसल्या हस्तकलेच्या वस्तू बनवून आता थेट अमेरिकेत किंवा युरोपमध्ये सहज विकू शकेल. तर या संपूर्ण चर्चेचं सार काढायचं झाल्यास असं म्हणता येईल की हा अर्थसंकल्प केवळ पुढच्या 1 वर्षाचा हिशोब नाहीये, तर भविष्यातील भारताची पायाभरणी करण्याचा एक प्रयत्न आहे. उत्पादन, पायाभूत सुविधा आणि लोकांची क्षमता वाढवून एक मजबूत पाया तयार करण्यावर भर दिसतोय. नक्कीच. हा अर्थसंकल्प दूरगामी संरचनात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करतो. हे सगळं जर तुम्ही एकत्र पाहिलं, चिप्स, औषधं, रेअर अर्थ्स, तर एक चित्र स्पष्ट होतं. सरकार भारताला फक्त जगाची फॅक्टरी नाही, तर जगाची हायटेक R&D लॅब बनवू पाहते.
युवा शक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाला गती देण्याचा प्रयत्न स्पष्ट आहे आणि कर प्रणालीतील सुलभतेमुळे सामान्य करदात्यांना आणि उद्योगांनाही दिलासा मिळेल. या सर्व घोषणा आणि योजना कागदावर खूप प्रभावी वाटतायत. हा खरोखरच विकसित भारताचा एक आराखडा दिसतोय. पण गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता अशा मोठ्या योजनांच्या अंमलबजावणीत काय आव्हानं येऊ शकतात? हेच तर याचं सर्वात महत्त्वाचं अंग आहे. घोषणा करणं सोपं असतं, पण त्या जमिनीवर उतरवणं कठीण. या सर्व योजनांसाठी राज्य सरकारांचं सहकार्य लागेल, प्रशासकीय पातळीवर वेगवान निर्णय घ्यावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी लागेल. अगदी. तर या अर्थसंकल्पात अनेक महत्वाकांक्षी योजना आणि ध्येय निश्चित केली आहेत. बायोफार्मा हब पासून ते हाय स्पीड रेलपर्यंत आणि AI आधारित शेतीपासून ते ग्लोबल टॅलेंटला आकर्षित करण्यापर्यंत. पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या भव्य योजनांची अंमलबजावणी जमिनीवर किती प्रभावीपणे होते आणि त्यातून एका तरुण भारताला आवश्यक असलेल्या लाखो नोकऱ्या खरोखरच निर्माण होतात का? याचं उत्तरच या अर्थसंकल्पाचं खरं यश ठरेल.